39 हे 5 वेळा करणं, दोन्हीचं उत्तर समान येतो, दोन्हीचं उत्तर समानच येतं. आपण हे करून समजून घेऊ. ठीक आहे, बघा 1 2 3 4 5 9 पाचवा मोजायचा, 9 5 45. ठीक आहे, म्हणजे इथे येणार 5, वरती गेला 4, 1 2 3 4 5 म्हणजे 3 5 15 आणि 4 19, 195 उत्तर आलं. यासाठी आता आपण गुणाकार एकदा करू. 9 5 45, 5 4 आले हातचे, 3 5 15 आणि 4 19, किती आला गुणाकार? 195. म्हणजे तुम्ही गुणाकार हा बेरजेच्या स्वरूपातही करू शकता, पण जर एखाद्या संख्येला 12 वेळा गुणायचं असेल तर काय करणार? 39 ला 12 ने गुणायचे असले तर 12 बेरीज करणार का? नाही. म्हणून गुणाकार हा सोप्या पद्धतीने केलेली बेरीज, यासाठी 12 ने त्याला गुणलं की ते उत्तर येईल. बरोबर. मग यासाठी तुमचे पाढे पाठ असायला हवेत. पाढे हे पाठ असायला हवेत, किमान 20 पर्यंतचे पाढे. आणि त्यानंतर ज्यांचे 30 पर्यंत असतील त्यांना तर त्या गोष्टी सोप्या जातात. रोज एक पाढा पाठ करण्याचा नियम करा, रोज एक पाढा पाठ करा. 20 पर्यंत ज्याचे पाढे पाठ झाले त्याने मला कळवा कमेंट्स मध्ये. आणि तुम्हाला कुठलाही गुणाकार जमणार नाही असं होणारच नाही 20 पर्यंत पाढे पाठ असेल. ठीक आहे, आपण आता उदाहरण घेऊन गुणाकार समजून घेऊ. चला पुढचं उदाहरण घेऊ. तर आता तुमच्या समोर मी 5 उदाहरणं ठेवलेली आहेत. आपण नियम समजून घेणार आहोत 5 उदाहरणांमध्ये. पहिलं उदाहरण बघा, संख्या एकच घेतली, फक्त इकडच्या गुणाकार वाढत जाणार आहे. 5 गुणिले 0, 5 गुणिले 0 याचा काय आहे? 5 गुणिले 0 याचा गुणाकार किती येतो बघा, सांगा मला. 5 गुणिले 0 गुणाकार 0, गुणाकार 0 का? कोणतीही संख्या असेल, समजा तुम्हाला दिलेली संख्या आहे, दिलेली संख्या, आणि तिला जर 0 ने गुणलं तर उत्तर कायम 0 येणार. बरोबर. 0 ने कोणत्याही संख्येला गुणलं की उत्तर 0. हा झाला पहिला नियम. कोणता नियम आहे हा? नियम पहिला, हा डोक्यात ठेवायचा. आता पुढे बघा, पुढे काय होते? 5 गुणिले 10, जेव्हा 10 ने याला गुणलं जातं तर याच्यावरती 1 0 द्यायचा. 50. 5 गुणिले 10, 1 0 द्या. बरोबर. कारण एकाने याला 5 ला गुणलं तरी काय फरक पडतो का? नाही. 10 ने गुणलं 1 0 वाढवून द्यायचा. सोप्या पद्धतीने सांगतोय, शिष्यवृत्तीसाठी अशा पद्धतीने सांगतात. तुम्हाला सरांनी तुमच्या वेगवेगळ्या सोप्या रीतीने सांगितलेलं असेल. आपण थोडस जरा संक्षिप्त याच्यात पुढे जात आहोत. ठीक आहे, पुढे 5 गुणिले 100 म्हणजेच 5 वरती 2 0 येतील, संख्या वाढत जातील. 5 गुणिले 1000 म्हणजेच 5 वरती 3 संख्या वाढत जातील, 5000. 5 गुणिले 10,000, 5 वरती 4 संख्या वाढत जातील, 50,000 झाले. हे झाले 50,000, हे 5,000, हे 500 आणि हे 50. समजले? आपण उदाहरण घेऊन लक्षात घेतलं की कोणत्याही संख्येने 10 ने 5 एका संख्येला गुणलं तेवढंच. समजा आता मी इथं उत्तर घेतलं, दुसरं एक उदाहरण घेतलं, 3 उदाहरणं घेऊ. ठीक आहे, 9 गुणिले 10, 9 गुणिले 100 आणि 9 गुणिले 1000. तुम्ही मला याचं उत्तर सांगायचंय. ठीक आहे, मी हे सोडून देणार नाही, पण या पद्धतीने सांगायचं. आणि त्यानंतर आणखी एक चौथं उदाहरण घ्या, 90 गुणिले 0. संख्या आहे 90 गुणिले 0. आले लक्षात? समजते? उदाहरणं तुम्ही सोडून घ्यायची. ठीक आहे, चला पुढचं उदाहरण बघू. तर तुमच्या समोर स्क्रीनवरती मी काही उदाहरणं ठेवलेली आहेत, तुम्ही ती बघून घ्यायची. मी उदाहरणं आधी का लिहितो? कारण ती लिहिण्यात तुमचा वेळ जाऊ नये आणि तो व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून. ठीक आहे, व्हिडिओ स्पीड वाढवून बघू नका. गणिताचे व्हिडिओ तसे बघितले तर तुम्हाला तो घटक समजणार नाही. कळले? आता बघा, 1 ला 0 ने गुणलं, उत्तर किती येणार आहे? 0. मी ह्या गोष्टीची रिव्हिजन करून घेते, तुम्हाला येत असेल पण पुढे आपल्याला उपयोगाला येईल. 1 गुणिले 1 एकच, 1 गुणिले 2 2, 2 गुणिले 2 2 दुनी 4, 3 गुणिले 3 6 होणार नाही, 3 त्रिक 9 होईल. 4 गुणिले 4 4 आणि 4 8 होणार नाही, 16 होईल. म्हणजे हे झाले वर्ग संख्या. आपल्याला इथं वर्ग संख्या म्हणून नाही समजून घ्यायच्या, गुणाकार म्हणून.
आता एकाला समजा 2 ने गुणलं, 3 ने गुणलं, 4 ने गुणलं, 5 ने गुणलं, 6 ने गुणलं, 7 ने गुणलं किंवा 1 ला 8 ने गुणलं, तर एकक स्थानी जो अंक आहे तोच अंक तिथे येतो. म्हणजे हा जो आहे ना, ज्याने त्याला गुणलं तोच, याने याला गुणलं ना तोच येणार, ह्याने याला गुणलं 4च, 5 एक 5च, 6 एक 6, 7 एक 7, 8 एक 8. तुम्ही म्हणाल सर आम्ही शिष्यवृत्तीचा अभ्यास करतो, आम्हाला हे एवढे सोपे गुणाकार येणार नाहीत का? तुम्हाला येतील, पण यांचा उपयोग कुठे होतोय ते मी तुम्हाला सांगतो. ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत, कारण गुणाकार केवढाही असला तरी तो एकांकीच करावा लागतो विद्यार्थ्यांना. एकांकीच गुणाकार तुम्हाला करावा लागतो. बघा 5 गुणिले 5, 5 5 25, 6 गुणिले 6 36, 7 गुणिले 7 7 7 49, 8 8 64, 9 9 81 आणि 10 10 100. समजले? अशा प्रकारे ही उदाहरणं तुम्हाला गुणाकाराची पुढच्या घटकात उपयोगी पडतील. त्यामुळे तुम्ही हे समजून घेतलंय, रिव्हिजन झाली. आता आपण पुढचे गुणाकार बघू. संच 12 आहे. आपण जी पीडीएफ वापरतो त्यामधले आहेत आणि मुद्दाम प्रश्नासारखे घेत आहोत. ठीक आहे, प्रश्न आहे गुण्य 10 आणि गुणक 5 असेल, गुण्य 10 आणि गुणक 5 असेल तर गुणाकार किती असेल? सोपं गणित आहे. गुणाकार किती? फक्त पुढे सुद्धा परीक्षेमध्ये यातले अंक बदलणार आहेत, प्रश्न असेच राहतात. गुणाकार असेल 10 पंचे 50, बरोबर, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पुढे गुणाकार आहे 49 आणि गुण्य व गुणक यातील फरक 0 आहे. फरक 0 आहे बघा बरं का. 4तून 4 जर फरक 0 असला म्हणजे काय, तोच अंक असतो. मग जर आपण 4 घेतला तर 4 ने तोच अंक 2 वेळा घ्यायचा आहे. मग 4 ने 4 ला गुणलं तर 4 चौक 16, नाही 7 ने 7 ला गुणलं तर 7 7 49, म्हणजे आपलं उत्तर आहे 49. 14 ला डबल ने गुणलं तर नाही, 14चा वर्ग पार पुढे जाईल तो 196 आणि 49 तर पुढेच. ठीक आहे, आपला पर्याय क्रमांक उत्तर आहे 2. ठीक आहे, पुढे रंजनाने जो गुण्यक मांडला आहे तोच अंजनाने गुणक म्हणून घेतला आहे. जो गुण्य मांडलाय तोच गुणक म्हणून घेतला. जर हिने 7 घेतला असेल तर तिने तोच गुणक म्हणून घेतला. तसेच जो अंजनाने गुण्य मांडलाय तो गुणक म्हणून घेतला, म्हणजे हिने जो घेतला तोच तिने घेतला. उदाहरण म्हणून 7 घेतला आपण, तर दोघींच्या गुणाकारात काही फरक पडेल का? या 7 ने 7 ला गुणलं उत्तर 49, या 7 ने 7 ला गुणलं उत्तर काय? 2 पटीचा फरक पडेल? नाही. 1 पटीचा पडेल? नाही. 10 पटीचा? नाही. फरकच पडणार नाही, कारण वरचा गुण्य आणि खालचा गुणक जर आलटून पालटून घेतले तरी गुणाकार समान येतो. मी उदाहरण काय दिलं होतं पहा, 4 गुणिले 4 उत्तर 16. पुन्हा हा 4 इकडे घ्या आणि हा 4 इकडे घ्या, उत्तर 16च. 5 गुणिले 5 25 आणि परत हा 5 इकडे घ्या आणि तो 5 तिकडे घ्या, काय उत्तर? म्हणजे हे असंच शाब्दिक भाषेत दिलेलं होतं. रंजनाने जो गुण्य मांडला तो गुणक म्हणून घेतला आणि तिने जो मांडला तो तिने गुणक म्हणून घेतला. 7 आणि 7च उलटा फेर केला, काही फरक पडतोय? नाही, उत्तर तेच. बरोबर, पुढचं बघू. 207 गुणिले 12 बरोबर किती? याचं उत्तर तुम्ही काढायचंय. गुणाकार खूप सोपा आहे, करून बघितला तरी तुम्हाला कळेल, काही अवघड नाही. गुणाकार मांडा आणि करा. ठीक आहे, पुढचं उत्तर बघू. 105 गुणिले 5 हा तर खूपच सोपा आहे. याला तर गुणाकार मांडायची गरज नाही, कारण नियम आपल्याला माहिती आहे. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पुढे एका आश्रम शाळेतील 14 मुलांनी प्रत्येकी 500 रुपये शिष्यवृत्ती मिळाली. एक आश्रम शाळा आहे, 14 मुले आहेत, 500 रुपये शिष्यवृत्ती आहे. तर आश्रम शाळेतल्या 14 मुलांना मिळून किती शिष्यवृत्ती मिळाली? किती शिष्यवृत्ती मिळाली? 14 गुणिले 500. ठीक आहे, आता सोप्या पद्धतीने कसं करायचं ते सांगतो. 500 चे 2 शून्य तसेच ठेवा आणि 14 ने 5 ला गुणा. 14 पंचे 70,
किती आलं उत्तर? 7,000. समजले? किती सोपं होतं. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला उदाहरणं सोडवता येतील. कळले? आता असंच उदाहरण तुम्हाला परत सांगतो. ही उदाहरणं स्क्रीन स्टॉप करून लिहून घ्या. स्क्रीनवर समोर 4 उदाहरणं दिलेली आहेत गुणाकाराची. ठीक आहे. मग आता ही उदाहरणं कशी सोडवायची बघा बरं. तुम्ही गुणाकार करत बसाल चालेल, काय हरकत नाही. आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करू. मी असं गृहीत धरले की तुम्हाला 20 पर्यंत पाढे येत आहे. ठीक आहे. मग आता 20 पर्यंत पाढे येत असतील तर बघा, हे जे 2 शून्य आहेत हे असेच मांडून घ्यायचे आणि 15 ने 6 ला सरळ गुणायचं. 15 सक 90 झालं उत्तर. कळलंय काय केलं आपण? एवढा मोठा गुणाकार करण्यापेक्षा 2 शून्य तसेच मांडले इथं आणि ह्या राहिलेल्या 6 आणि 15चा गुणाकार केला. 15 सक 90 झालं उत्तर. 9,000. पुढे तीच पद्धत खाली वापरा. बघा, हे 2 शून्य मांडून घ्या आणि हा शून्य परत मांडून घ्या आणि आता 9 गुणिले 7 7 करा. 9 7 63 झालं उत्तर. आलंय लक्षात? शून्य असतील ते तिकडे मांडून घ्या व्यवस्थित. त्यानंतर परत असंच उदाहरण बघू. उदाहरण असंच समजून घ्यायचं आहे. बघा बरं, 12 ने 8,000 ला गुणायचे. काही तो गुणाकार मांडत बसतील, काही गरज नाही. हे 3 शून्य इथं घ्या 3 आणि या 12 ने 8 ला गुणा. 12 8 96 झालं उत्तर. ओके. पुढे इथं किती शून्य आहेत? उत्तर गणित आहे 33,000 गुणिले 10. गणित खूप सोपं आहे. 1 2 3 3 शून्य आधी मांडून घ्या. प्रत्येक अंक मांडत चला. हा शून्य मांडून घ्या आणि 3 1 33 1 33. समजले? किती आलं उत्तर? शून्याची गणित करणं सोपं असतं. बुद्धिमत्तेमध्ये अशाच प्रकारची गणित दिलेली असतात. गणितात सुद्धा अशीच उदाहरणं असतात. शाब्दिक मध्ये सुद्धा अशीच उदाहरणं असतात. शाब्दिक मध्ये याच संख्या वेगवेगळ्या करून देतात. आता हेच उदाहरण मी तुम्हाला तयार करून सांगतो शाब्दिक. ठीक आहे. पहिलं बघा, एका रांगेत 15 झाडं लावायची आहेत. एका रांगेत 15 टोमॅटोची रोपं लावायची. अशा 600 रांगा लावायच्या आहेत. तर किती रोपे लागतील? किती भारी उदाहरण झालं. एका रांगेत 15 रोपं लावायची, 600 रांगा लावायच्या. या रांगा आणि हे रोपे, हे असं उदाहरण आहे. मग यांच्या दोघांचा गुणाकार करा. तुम्हाला वाटेल खूप अवघड आहे. नाही, शून्य शून्य मांडून घ्या आणि गुणाकार करून घ्या. असंच उदाहरण परत पुढे. एका रांगेत कापसाची झाडं लावायची 900 एका शेतात. बरोबर, 900 रांगा आहेत आणि एका रांगेत 70 झाडं लावायची. किती रोपे लागतील? 63,000 रोपे लागतील. अशा पद्धतीने गुणाकार दिलेले असतात. गुणाकार हा सगळ्यात चांगला आणि पटकन होणारी क्रिया आहे. फक्त पाढे पाठ करा आणि संख्या कशा बदलायच्या, काय करायचं क्रिया हे समजून घेण्यासाठी अधिकाधिक उदाहरणं करा. चला, ओके. व्हिडिओ आवडलाय लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण गणित या विषयातील इयत्ता 2री 3री 4थी आणि पुढील इयत्तांना उपयोगी पडणारा घटक पाहत आहोत. संख्यांवरील क्रिया या घटकामध्ये आपण याच्या आधीचे 2 घटक बघितलेत. संख्यांवरील क्रिया, ह्या ज्या क्रिया आहेत ह्याच गणिताचा पाया आहे. याच्याशिवाय गणित नाही. ठीक आहे, ह्याच्याशिवाय गणित नाही. म्हणजे मला काय म्हणायचंय, जगात कुठल्याही कोपऱ्यात गेलात तरी, कोणत्याही भाषेत गेलात तरी क्रिया तुम्हाला कराव्याच लागतील. त्यामध्ये जर संख्या वाढत असेल तर बेरीज करावी लागते किंवा गुणाकार करावा लागतो. ठीक आहे, मी शब्द काय वापरलाय? संख्या वाढत असेल तर. सूत्र बघा, वाढत असेल तर. आणि संख्या जर कमी होत असतील, अंक कमी होत असतील तर वजाबाकी किंवा भागाकार करावा लागतो. त्याच्यासाठी आपण अशी चिन्ह वापरतो. ठीक आहे. आजच्या घटकामध्ये आपण अंकी आणि शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत. जी उदाहरणं वेगवेगळ्या प्रज्ञाशोध परीक्षांना कशी विचारली जातात, अंकी आणि शाब्दिक. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय करायचं बघा, तुम्हाला मी असं सजेस्ट करीन की गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार येण्यासाठी तुम्हाला
तुमचे पाढे पाठ असायला हवेत. जर तुम्ही तिसरीला असाल, चौथी पाचवीला असाल, तिसरीला असाल तरी तुमचे 20 पर्यंतचे पाढे पाठ असायला हवेत. चौथी आणि पाचवीला असाल तर तुमचे अगदी 30+ पाढे पाठ असायला हवे, म्हणजे 30 पर्यंतचे पाढे पाठ असायला हवेत. त्यामुळे तुम्हाला गुणाकारात कोणतीच अडचण राहणार नाही. ओके, नसतील किंवा जर सुरुवातीलाच तुम्ही हा घटक पाहणार असाल, आता शाळा चालू झाली आणि सुरुवात झालेली आहे, तर ह्या घटकांबरोबर तुम्ही पाढेपाठ करायला सुरुवात करा. मी सुद्धा लहानपणी स्वतः रोज एक पाढा लिहायचो, खिशात ठेवायचो, जाड पुठ्ठ्यावरती. एवढा जर पुठ्ठा असेल तर त्याच्यावर आज जो पाठ करायचा तो लिहायचा, तो झाला की त्याच्या शेजारी दुसरा लिहायचा, तो झाला की त्याच्या शेजारी लिहायचा. असे पाढे पाठ केलेले आहेत आणि स्मरणात राहतात. काही लोक ट्रिक पण सांगतात, मी पण तुम्हाला सांगेल, पण ट्रिक पेक्षाही कमी वेळेत पाठ असलेला पाढा मदत करतो. ठीक आहे, चला आपण सुरुवात करू. खालील उदाहरण बघू. ह्याच्यामध्ये दिले 5 + 5 + 5 + 5 + 5, हे झाले 25. म्हणजे काय हो, 5 हा अंक किती वेळा घेतला? 1 2 3 4 5 वेळा. 5 हा अंक जर तुम्हाला 5 वेळा घ्यायचा असेल तर बेरीज सोपा आहे म्हणून ठीक आहे, पण जर मोठे अंक असते तर त्याच्यासाठी क्रिया आहे गुणाकाराची, म्हणजे त्यांचं चिन्ह द्यायचे गुणाकाराचं, त्याची पट होते, आपोआप तेवढी पट होते. 5 हा 5 वेळा गुणला तर 25 येतं, ही 5 ची 5 पट झाली. आलंय लक्षात? ओके, म्हणजे काय, 5 ही संख्या 5 वेळा लिहून त्याची बेरीज केली, त्याऐवजी 5 हा गुणाकार करून त्याचं उत्तर लगेच मिळतं, हे तुम्हाला माहित आहे. मग वरील याच्यामध्ये जो 5 आहे गुणाकार गुण्य आणि गुणक. आता हा गुण्य आणि हा आहे गुणक, ज्याने गुणला तो आहे गुणक. हे नावं लक्षात ठेवा, कधी कधी उदाहरणांमध्ये ही पण दिलेली असतात तुम्हाला, गुण्य आणि गुणक. ठीक आहे, मग वरील गुणाकारामध्ये 5 हा गुण्य आहे आणि किती वेळा गुणायचंय तो गुणक आहे, आणि त्यांचं जे उत्तर आलंय हे आहे गुणाकार. ह्याला म्हणतात गुणाकार. ओके, आलेला जो आहे ना तो गुणाकार, आपण वास्तविक या क्रियेला म्हणतो. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, चला पुढचं बघू. मग वारंवार बेरीज करणे टाळण्यासाठी आता जर असं असतं, समजा 20 + 20 + 20 + 20 + 20, असं एवढं 10 वेळा जर करायचं असेल तर 10 वेळा 20 लिहिण्यापेक्षा 20 ला 10 ने गुणा. हा एक शून्य, हा एक शून्य, 2 शून्य ठेवून द्या, 2 × 2 200. 10 वेळा मांडणी करण्यापेक्षा गुणाकार करणं कधी सोपं. ठीक आहे, ओके. गुणाकाराच्या वेगवान ट्रिक्स वगैरे आहेत, त्या पण गरजेच्या नाहीत जर तुमचे पाढेपाठ असतील तर. आता इथं बघा, खालील उदाहरणामध्ये आपण ते बघितलं, 7 × 2 काय झालंय? पाढापाठ आहे म्हणा. 7 × 2 14, 0 × 8 हे नंतर पाहू, आधी बघू 8 × 9. 8 × 9 9 8 72, 8 9 72, उलट सुलट कसंही केलं तरी उत्तर 72. ओके, 7 5 35, 5 7 35, दोन्ही अंक इकडे घ्या, 5 ने 7 ला गुणा किंवा 7 ने 5 ला गुणा, उत्तर 35. 1 × 2 किंवा 2 × 1, 2 1 2, 4 × 2 किंवा 2 × 4 8, 8 × 5, 5 × 8, 8 5 40, उत्तर 40. 7 सकून 2 40, सावित्रिक 18. तुम्ही म्हणाल सर हे गणित आम्हाला येतात, एवढे कशाला घेताय? तसं नाहीये. 3 अंकी जरी संख्या असली, 4 अंकी जरी संख्या असली, त्याच्यामध्ये गुणाकार तुम्हाला एकांकीच करावा लागतो. कुठेही जा, कशातही जा, गुणाकार तुम्हाला एकांकीच करावा लागतो, तो चुकत नाही. म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला काय यायला पाहिजे ते एकांकी गुणाकार. ठीक आहे, केवढा मोठा 10 अंकाचा गुणाकार असेल तरी तुम्हाला 1 ने एकालाच गुणाकार. गुणाकार तेच 3 × 1 3 त्रिक 1 1, 9 × 9 9 9 81. 2 समान अंक एकमेकाला गुणले तर तो वर्ग होतो, हे समजून सांगतो. 3 4 त्रिक 12, 3 चौक 12. अंक गुण्य आणि गुणक मागे पुढे केले किंवा उलट केले तरी गुणाकाराचा उत्तर तेवढंच येतं. ओके, आता झालेल्या राहिलेल्या भागामध्ये एक इंटरेस्टिंग होता, तो आपण इथंच ठेवू आणि इथं बघू. 6 पंचे 30, 7 दुनी 14, त्याच्यानंतर हे घेतलं 3 5 15,
आणि हे दोन राहिले आता 9 गुणिले 0 आणि 0 गुणिले 8. ह्याचं उत्तर सांगा. 0 गुणिले 8, 9 गुणिले 2, काय उत्तर आहे? शून्यच. या दोन्हींचं उत्तर शून्यच. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं उत्तर 0. शून्याने कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं उत्तर 0. कसं? इकडे बघा, तुमचा एक मित्र आहे आणि तुम्ही आहात, ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं हे तुला 0 लाडू दे आणि तू तुझ्या मित्राला 0 लाडू दे. काय दिलं? काही दिलं नाही. लाडू 0 आहे तर काही दिलंच नाही. तुम्ही नुसता हात केला, हे तुला 0 लाडू घे. तुम्ही घेतलं, तुम्ही म्हणले मित्राला हे तुला 0 लाडू घे. ह्यानी त्याला दिलं काय? 0. आणि त्यांनी त्याला दिलं काय? 0. हे तिथं तेच सांगितलंय. 9ने 0ला गुणलं काय? 0. आणि 0ला 8ने गुणलं काय? 0च. कधीच विसरू नका, ठीक आहे. चला पुढचं उदाहरण बघू. आतापर्यंतचे उदाहरण आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका. चला बघा, आपल्या समोर आता शाब्दिक उदाहरणं आहेत. आपण शाब्दिक उदाहरणं पाहत आहोत. तर पहिला प्रश्न आहे, तुम्हाला ही उदाहरणं सहज सोपी आहेत, जमतील. सहज करा. चिंटूने वाढदिवसासाठी एक पेन 5 रुपयास याप्रमाणे 6 पेन घेतले, बरोबर आहे. तर त्याने दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? आता बघा, एक पेन घेतलंय त्याची किंमत आहे 5 रुपये. असे 6 घेतले, याच्यासाठी बेरीज करण्यापेक्षा गुणाकार करा. 5 गुणिले 6 किती झाले? 5 × 30. किती उत्तर आले बघा? ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. पाढापाठ असल्यामुळे अगदी सेकंदात निघून जातो, ठीक आहे. ओके, व्हेरी गुड. चला पुढचं घेऊ. आडव्या मांडणीतले उदाहरण आहे ते सोडवायला शिका. हे बाई इथं सोडून दिलेले आहे. हा, चिंटूने घेतलेले पेन 5 रुपयाचे एक आणि असे 6 पेन घेतले म्हणून दोघांचा गुणाकार केला. उत्तर 2 हे अचूक आहे. पुढचं बघू. चला, सराव संच. एका रांगेत 5 झाडे, याप्रमाणे 8 रांगेत किती झाडे असतील? एका रांगेत 5 झाडे. किती झाडे? 5 झाडे. असे 8 रांगेत किती असतील? ही एक रांग आहे, याच्यात 5 आहे. 1 2 3 4 5. आणि मग अशा 8 रांगा असतील तर एवढ्या रांगा काढण्यापेक्षा गुणाकार करा. 8 गुणिले 5, 8 पंचे 40. किती आलं उत्तर? 40 आहे का साहेब? यस आहे. ओके, व्हेरी गुड. चला पुढचं बघू. एका डब्यात 9 लाडू, तर 7 डब्यात किती लाडू? 9 7 करा, गुणाकार करा. उभ्या मांडणीचा विचार करू नका. असे करील मग मी असे मांडील असं नाही. असं असलं तरी सरळ यांनी याला गुणा, ठीक आहे. बघा बरं काय आहे. 9 7 63. उत्तर ऑप्शन नंबर 3. व्हेरी गुड. पुढचं. एका सप्ताहामध्ये 7 दिवस आहेत. सप्ताह म्हणजे आठवडा, ठीक आहे. सप्ताह म्हणजे आठवडा. आठवड्यात आपल्याला माहिती आहे 7 दिवस असतात. तर 9 सप्ताहामध्ये किती? 9 सप्ताहामध्ये किती? 9 7 किती? बघा बरं. 7 9 63. तेच गणित फिरून आलं. हे इथं 9 7 होते, हे इथं 7 9 आले, 63. ओके, ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. व्हेरी गुड. चला पुढचं बघू. एका पेरूची किंमत 6 रुपये आहे. एका पेरूची किंमत 6 रुपये आहे. तर टोनी, शीतल, सलमा, करीना, सूरज, साहिल यांना 6 जणांना पेरू घेण्यासाठी किती रुपये लागतील? एका पेरूला 6 आणि माणसांची नावं किती आहेत? 6. म्हणजे हे 6 गुणिले 6, 6 6 36. व्हेरी गुड. ओके, चला उत्तर सोपी आणि सहज जमतात, काही अडचण नाही. शून्याने कोणत्याही संख्येला गुणले, शून्याने गुणले, आधीच सांगितलंय. शून्याने गुणले तर उत्तर किती येईल? 0. 0 गुणिले 9 काय? किंवा 5 गुणिले 0 काय? उत्तर तर 0च येईल. 0 लाडूची गंमत लक्षात ठेवायची, ठीक आहे. उत्तर 0. तुम्हाला 0 चॉकलेट दिले म्हणजे किती चॉकलेट खाल्ले तुम्ही सांगा? 0 खाल्ले. 42 गुणिले 8
42 गुणिले 8 याचा गुणाकार किती येईल? आता त्याचा पण तुम्ही उभ्या मांडणीतला विचार करू नका, मांडून दाखवतो, करायची गरज नाही, इथंच करू. 8 दुनी 16, एक आला हातचा, हातात ठेवा. 8 चोक 32, 32 आणि हा एक 33. किती आले उत्तर? कुठे आहे उत्तर? आहे का साहेब? यस आहे, 336. व्हेरी गुड. म्हणजे आडव्या मांडणीतलं उत्तर येतंय. पुढचं बघू. 986 गुणिले 1 गुणाकार किती येईल? कोणत्याही संख्येने त्याला 1 ने गुणलं उत्तर तेवढंच. 6 एक 6, 8 एक 8, 9 एक 9, तेवढंच उत्तर येत. म्हणजे हे पण असे, तुम्हाला एक चॉकलेट दिलं, तुम्ही त्याला दिलं, त्याने एक दिलं, खाल्लं एकच, बरोबर? ठीक आहे, पुढचं उत्तर काढू. 512 गुणिले 0 उत्तर 0, उत्तर 0. व्हेरी गुड. पुढे 11 गुण्य असेल आणि 15 गुणक असेल तर उत्तर काय? 11 गुण्य आणि 15 गुणक. 15 एक 15, 2 अंकीचं नाही, पाडापाट असेल तरी एकच अंकाने करता येतो उत्तर. ठीक आहे, 15 एक 15, एकाला हातचा, 15 एक 15, 15 हा एक 16, उत्तर आलं 165. ठीक आहे, काय केलं? 2 तुकडे करण्यापेक्षा मी सरळ गुणलेला आहे 15नीच. ह्या 15नीच याला गुणा, 15ने डायरेक्ट 1 ला गुणा, 15 येतो, एक हातचा द्या. परत ह्या 15ने याला गुणा, तो 1 लक्षात ठेवा, 15 ने 1 16. व्हेरी गुड. ओके, चला पुढचं. तुमचं उत्तर आलं असेल तर व्हेरी गुड म्हटला, नाहीतर तसंच म्हणाल की आधीच व्हेरी गुड. आश्रम शाळेची सहल नागपूर येथे जाणार आहे. सहलीचा एका विद्यार्थ्याचा खर्च 290 आहे. आश्रम शाळेत 18 विद्यार्थी आहेत, तर त्या सर्वांचा मिळून खर्च किती? काय करणार? 18चा पाडापाट असेल तर लगेच उत्तर येईल. ओके, 18ने याला गुणा, किंवा उभ्या पद्धतीने करणार असाल तर असंही करता येईल. ठीक आहे, बघा उत्तर कसं करताय. उत्तर काढायचे आणि कमेंट मध्ये उत्तर तुम्ही टाकायचे. ठीक आहे, चला याचं उत्तर तुम्ही टाकणार आहात मला. पुढचे, याच्या पुढचे 2 जे आहेत त्याच्यातलं एक उदाहरण बघू. 11वं उदाहरण. एका कार्यपुस्तिकेची किंमत 56 आहे. अशा 22 कार्यपुस्तिकांची किंमत किती? 22 ने गुणायचे, 22 ने 6 ला गुणा, उत्तर तिथं लिहा. पुन्हा 22 ने 5 ला गुणा, जो आधीचा हातचा आहे तो मिळवा, उत्तर तुम्हाला येईल. ठीक आहे, चला व्हिडिओ पॉज करा, उत्तर काढा. बघा आपण हे गणित मांडलेलं आहे. आता मुलं म्हणतील की आम्हाला पाडापाठ नाही, काय करायचे? मग साधारणपणे सोपं आहे. 22 ला 6 ने गुणू, 6 दुनी 12, एकाला हातचा, 6 दुनी 12 ने 1 13, किती आलं? 132. ठीक आहे, ह्याच्यातला 2 इथं मांडून घ्या आणि 13 हातचा आलाय. पुन्हा परत 22 गुणिले 5, 22 गुणिले 5. ठीक आहे, 5 दुनी 10, एकाला हातचा, 5 दुनी 10 ने 11, 110 झाले. आणि 13 आपले राहिले ते मिळवले. हा 3, हा 2 आणि हा 1, किती झाले? 123. याच्या पुढे उरलेला अंक लिहून टाका, 123. किती उत्तर आलं? 1232. किती आलं? 1232. आता मी हे सेपरेट मांडलं. ठीक आहे, दुसऱ्या पद्धतीने परत दाखवतो आणखी एक. बघा 56 गुणिले 22 आहेत. मग आता ह्याला 2 स्टेप मध्ये करू. ठीक आहे, ह्या याने याला गुणून घेऊ. बघा बरं, बेसक 12, एकाला हातचा, 2 पंचे 10, 10 ने 1, बेसक किती झाले? ते 12, एकाला हातचा, 2 पंचे 10 ने 1 11. ठीक आहे, आता इथं काहीच नाही म्हणून इथं काय करायचं? 0 मांडतो आपण. पुढे परत तोच गुणाकार करणार आहे. बघा बेसाही 12, एकाला हातचा, 2 पंचे 10 ने 1 11. मग आता बेरीज करू यांची. 2 इथं 3, इथं 2, इथं 1, किती आले? 2 स्टेप मध्ये स्वतंत्र करता येतं, किंवा 2 टप्प्यात करता येतं, किंवा मग त्याला आडव्या मांडणीत करता येतं. अनेक पद्धतीने करता येतं. तुम्ही उत्तर शोधा कसं. ठीक आहे, ओके, चलो. आता शेवटचं गणित तुमच्या समोर आहे, 12वं. बघा 1 किलो झेंडू विकला शांतारामला 65 रुपये मिळतात. त्याने 34 किलो विकला
ह्याचं उत्तर किती ते तुम्ही आडव्या अगर उभ्या मांडणीत तसंही काढा आणि मला कळवा. ठीक आहे, कमेंट मध्ये कळवा, पत्र नाही. ओके ठीक आहे, चला विनोद केला म्हणजे 65 गुणिले 34 याचं उत्तर काढणार आहे. वरचं एक गणित आणि हे गणित, दोन गणित दिलेत. आज आपण संख्यांवरील क्रियांचा गुणाकाराचा भाग समजावून घेतला. घटक जर अवघड वाटला तर याच्या मागे कारण फक्त एक असेल, तुमचे पाडेपाठ नाही. पाडेपाठ असते तर 22चा सुद्धा भागाकार गुणाकार तुम्हाला सहज येईल. पुढे आपण भागाकार पाहणार आहोत, त्याच्यासाठी सुद्धा पाडेपाठ करा. आता थांबतोय. गुड डे. लाईक आवडला असेल तर लाईक करा. राणे सर, राणे सर. हा, संपलंय का? हो, एंड करा. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला गुणाकाराचा घटक होता, हा आनंद वाघ सरांनी अतिशय छान उदाहरणांच्या सहाय्याने तुम्हाला समजून सांगितला. आजचा घटक छोटा होता, त्यामुळे सरांनी उदाहरणं पण या ठिकाणी कमी घेऊन दिलेली आहेत. या ठिकाणी तुम्हाला सोडून दाखवलेली आहेत. तर हा छोटा घटक आपण या ठिकाणी संपवत आहोत. आजची तासिका थोडी कमी वेळात झाली. जास्त उदाहरणांचा सराव आपण घेतला असता, पण सर थोडे बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी जे रेकॉर्डेड केलेले व्हिडिओ होते, तुमची तासिका बंद पडू नये म्हणून या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ती तासिका दाखवण्यात आली. तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना शुभदिन, आजच्या दिनाच्या शुभेच्छा. पुन्हा भेटूया उद्या. भागाकार, उद्याच्या तासिकेमध्ये भागाकारावर आधारित शाब्दिक उदाहरणे ही तासिका असणार आहे. तर उद्या सर्वजण भेटूया. गुड डे.